उपचुनाव के चलते नेरुल में लिए गए कार्यकर्ताओं की बैठक में पालक मंत्री एकनाथ शिंदे, सांसद राजन विचारे, विधायक मंदा म्हात्रे, विरोधी पक्ष नेता विजय चौगले और यूटी के अनेक नगर सेवक और नगर सेविका उपस्थित थे। इस दौरान कई मान्यवरों का सत्कार भी किया गया। इस बैठक में सबसे पहले एनसीपी पक्ष द्वारा किए जाने वाले बोगस मतदान को किस प्रकार रोका जाए, इस पर चर्चा की गई एवं नागरिकों को पूरा समर्थन और सहयोग भाजपा और शिवसेना की ओर से दिया जाएगा और वार्ड क्रमांक 88 शिवसेना भाजपा गठबंधन की होगी, ऐसा मान्यवरों ने कहा। ठाणे जिला पालक मंत्री एकनाथ शिंदे इन्होंने कहा कि यूटी के सभी कार्यकर्ता एकजुट होकर काम करें और यूटी की उम्मीदवार सरस्वती पाटील उन्हें चुनकर लाए, ऐसा उन्होंने कहा। 10,000 मतं म्हणजे काही जास्ती नाही आणि या सगळ्यांनी आता आजपासून म्हणजे उद्या आज 3 तारीख आहे, मला वाटतं 8 तारखेपर्यंत 5-6 दिवस जे काही शेवटच्या क्षणापर्यंत आपण करतो मतदान आदल्या दिवसापर्यंत, आणि आपण सगळ्यांनी मिळून आपापली जबाबदारी सगळी कामं बाजूला ठेवून या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जिंकायचं आहे एवढं लक्षात ठेवा। कारण मुख्यमंत्री महोदयांनी पुढे आपल्याला सांगितलंय की या ठिकाणी कुठल्याही सत्ता परिवर्तन झालं पाहिजे, भगवा फडकला पाहिजे आणि त्याची सुरुवात त्याची नांदी या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून ठरू शकते। सांसद राजन विचारे इन्होंने कहा कि बदनसीब महिला प्रतिनिधि ने आत्महत्या क्यों की, इसकी जांच होनी चाहिए और तो राष्ट्रवादी उनके शशिकला मालंती के घर में उम्मीदवारी न देते हुए अन्य महिला को उम्मीदवारी घोषित किया है। इससे बुरी अवस्था राष्ट्रवादी की और क्या हो सकती है। मला वाटतं हा दुर्दैवी बाब आहे की एका महिलेला एक आत्महत्या करावी लागते आणि त्या तिथल्या पोटनिवडणूक लागल्यानंतर सुद्धा तिच्या घरातल्या लोकांना उमेदवारी न देता बाहेरून जी उमेदवारी आणलेली आहे त्याचा सर्वंध म्हणजे प्रचंड राग असा मतदारांमध्ये आहे आणि नक्कीच ही उमेदवार इथली नगरसेविका इथं होती, काम करणारी नगरसेविका आहे, म्हणून हिला प्रचंड बहुमताने आमचा उम्मीदवार विजयी होईल। बेलापुर विधायक मंदा म्हात्रे इन्होंने अपने भाषण में कहा कि शशिकला मालंती ये सर्वप्रथम महिला थी और उस महिला की आत्महत्या थी कि यह हत्या, ये आने वाले दिन में सबको पता चल जाएगा। एवं उन्होंने आगे कद की एनसीपी सिर्फ अपने स्वार्थ को लेकर ही काम करती है, जनता की उन्हें कोई चिंता नहीं है। हम उन लोगों का शोषण होने नहीं देंगे। शहर का विकास यही सिर्फ हमारी यूटी का केंद्र है। सांगायचं आहे की जे दोन्ही लोकांनी 2 उमेदवार जे उभे केले, हे दोन्ही उमेदवार आपल्याला माहिती आहे 60 मतं मिळालेली आहेत आणि एक जे पहिला ज्यांच्या घरातून पडले त्यांच्याच घरातला उमेदवार दिलेला आहे। हे दोन्ही नगरसेवक जे आहेत ते दोन्ही आज नगरसेवक नाही आहेत आणि आता इथे रिडेव्हलपमेंट जी आलेली आहे आणि युती शासनातून जो 4 एपेक्स आहे या नगराला, नवीन मुंबईला, मी असतील, शिंदे साहेब असतील, विचारे साहेब असतील, चोगले साहेब असतील आणि सीएम साहेबांना सांगून 2.5 एपेक्स मध्ये विकासात येत नाही आणि या जर्जर झालेल्या ज्या इमारती आहेत या जर इमारतीत कुठले अपघात झाले आणि त्याच्यानंतर आपण काही उपाययोजना केली तर ती योग्य ठरणार नाही। असं ज्यावेळी आम्ही सभागृहात सांगितलं की या नव्या मुंबईमध्ये जितक्या शिल्प निर्मित इमारती आहेत त्यांना 4 एपेक्स मिळाला पाहिजे आणि साहेबांनी निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला। आज इथे ह्या उमेदवाराची चुरस लागली याच्यासाठी साहेब फक्त डेव्हलपमेंट डोळ्यासमोर आहे, ही जनता डोळ्यासमोर नाही। या जनतेला कसंही करून आपण आपले नगरसेवक आणायचे आणि हे डेव्हलपमेंट हातात घ्यायची, बिल्डर आणायचे, लोकांना फसवायचं, या पद्धतीने ही निवडणूक चाललेली आहे आणि त्याच्यामुळे इथे चुरस जास्त वाढलेली आहे। मला आपल्या बंधूंना आणि भगिनींना सांगायचं आहे की आपण जिथे जिथे जातो तिथे तिथे मी साहेब ज्या कंपाऊंडमध्ये गेली तिथली लोक वेगवेगळ्या पक्षाची होती, पण त्यांनी लगेच निर्णय बदलले की तुम्ही तुमचा विकास करा। तुम्हाला वाटलं मोठा प्लॉट होतो तर तुम्ही कंपनी आणा, मग त्या कंपनीमध्ये टाटा असतील, बिर्ला असतील, LNT असतील, मोठ्या कंपन्या आणून तुम्हाला एक चांगलं मोठी साहेब त्यांना खोली मिळावी म्हणून मी सातत्याने प्रयत्न केला। कारण काय आहे, आपण त्यांना घर देतो पण 30-40 वर्ष आधी लोक या इमारतीत राहतात, तर मी सांगितलं साहेबांना साहेब एक तरी खोली आपण त्यांना मोठी दिली पाहिजे। आज 40 वर्षाचं त्यांचं या घरातलं योगदान आहे आणि त्याप्रमाणे शिल्पनी मान्य केलेलं आहे। मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या साहेबांचं बोलणं ऐकायचंय
की आपण सगळ्यांनी ही समोर आलेली डेव्हलपमेंट बघून यांचा विषय काय आहे, यांचं लक्ष कशावर आहे, हे गरीब जनता आहे. आता मी नागरसाहेब इथे फिरते अगदी या 15 मध्ये अतिशय म्हणजे रोज बसते मी तिथं, अतिशय जीर्ण झालेला बिल्डिंग आणि लोक जीव मुठीत घेऊन राहतात आहे. आपल्या सगळ्या शिवसैनिकांनी, आपल्या सगळ्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी हे जनतेमध्ये प्रचार केलेला पाहिजे की हे दोन्ही अण्णा नगरसेवक नाही तर तुमचा काय विकास करणार आहे. या 2 महिला आल्या त्या गरीब आहेत, यांचं कधी शोषण होऊ शकतं, यांना कधी टार्गेट करू शकतो. आज ती बिचारी शशिकलाताई मेली, आज ती मरण्यासारखी बाई नव्हती साहेब. मी आणि ती काँग्रेसमध्ये आम्ही एकत्रित काम केलं होतं. अतिशय दयशील बाई होती, कधी ती आत्महत्या करू शकणार नव्हती. आता हत्या की आत्महत्या याचा तपास चालू आहे. मी आज सांगत नाही, पण येणाऱ्या 15 दिवसामध्ये तुम्हाला कळेल की नेमकं शशिकला मालानीचं काय झालं म्हणून. आणि महिलांना न्याय देण्याचं काम आमच्या सरस्वतीताई पाटील या युतीच्या उमेदवार आहेत. खानदानी आहेत, त्यांचे सासरे गुरुवर्य बाळाराम पाटील ज्यांनी पहिली या शिक्षणासाठी झोपडपट्टीची लोक असतील, गावची असतील, शहराचे असतील, शाळा कॉलेज निर्माण केलं. आणि त्याचे वडील सुद्धा साहेब तुम्हाला माहिती असतील पुण्यनाथ पाटील वंचवली, त्यांची कन्या आहे. स्वतंत्र सैनिकांची एक शेतकऱ्याच्या लढाऊ घरातली कन्या आहे आणि मिस्टर पण आता नगरसेवक आहेत आणि गेली 20-25 वर्ष हे सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये कार्यरत आहेत. मी सांगते कुठल्याही पक्षाला आज मुस्लिम समाजाचा प्रयत्न असेल पण ह्या कॅन्डिडेटला आज मिळत आहे. कारण सुनील पाटलांचे असणारे प्रबंध हे अतिशय, सुनील पाटील हे अतिशय म्हणजे शांत आणि सरळ स्वभावाचे व्यक्तिमत्व आहे. आणि उद्या आल्यानंतर डेव्हलपमेंटसाठी तुमचा त्याचा खूप विकास होऊ शकतो. आणि मी आपल्याला सांगते की मी शनिवारी, प्रत्येक शनिवारी शाखेत किंवा इथे बाजूला कुठेतरी बसणार. आपले प्रश्न आहेत, आपले जे डेव्हलपमेंट आहेत, आपल्या ज्या बिल्डिंग आहेत, आपल्या कार्यकर्त्यांच्या काही नोकऱ्यांचे प्रश्न असतील. आम्ही या स्थानिक आमदार म्हणून, आपले खासदार आहेत, पालकमंत्री आहेत, त्यांच्याकडे काही प्रश्न न्यायचे असतात ते मी त्यांच्याकडे घेऊन जाते. पालकमंत्री, मी आता तुम्हाला यायच्या अगोदरच पाहिलं की कुठलाही प्रश्न असेल तर सीएम साहेबांकडे आम्ही बरोबर जोडीत जातो आणि काम करून घेतो. दिघाचा प्रश्न होता, सगळ्यात पहिला 6 महिन्यापूर्वी मी पालकमंत्री विजय चौगलेजी विचारत आम्ही सगळे पहिले सीएमला, त्याचप्रमाणे आदरणीय मंत्री महोदय सुभाष देसाई साहेबांना आम्ही भेटलो. आम्ही भेटल्यानंतर ती कारवाई कशी थांबवायची त्याच्यावर प्रक्रिया सुरू झाली. नंतर सगळ्यांनी मिळून त्यांनी वकील दिले. आज जल्लोष दुसरीच करतात आहेत लोक, पण खरी कामं करणारी लोक उदो करायला पुढे येत नाही. लोक त्यांचे बॅनर लागतात. पण आज दिघ्यात खरं जर कोणी काम केलं असेल तर माझं युती सरकारने केलेलं आहे. आज त्यांची घरं वाचली असतील ती केवळ आपल्याकडे वाचलेली आहे. आणि त्यांचा पुनर्विकास पण व्हावा यासाठी सुद्धा शिंदे साहेबांनी ठासून सांगितलं मुख्यमंत्र्यांना ही गरीब लोक आहेत, त्यांची काही चूक नाही, ही लोक जातील कुठे, त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. मी आणि विजय चौगले साहेब आम्ही सातत्याने सगळ्यांच्या संपर्कात आहे. पण आमच्या तिथे परवाच्या दिवशी आपण मुलाखत बघितली, त्या दिवशी मी नव्हती विजय दादा, मी लग्नाला गेली होती. म्हणजे वाटून दिलं असतं की सुपारी काय असते, सुपारी कशी घेतली जाते आणि किती लोकांच्या सुपाऱ्या आतापर्यंत तिने घेतल्या. त्या राष्ट्रवादीत मी होती, तिथली विभीषण आहे मी, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, कोण कुठे कुठे आहे ते. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी एक राहा. जर तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण करायचे असेल आणि या महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा असेल तर खऱ्या अर्थाने तुम्ही काम करा. आणि मी तुम्हाला सांगते, शपथ देते की आज तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना समोर ठेवा. त्यांची स्वप्न होती ज्यावेळी गणेशताई पळाला, कारण बाळासाहेब बोललेला आजही मला आठवतात, तिथे ओळखी याच्यावर भगवा लावा, भगवा लावा. आणि आज आपल्याला सत्याची स्वप्न यायला लागलेले आहेत. असं असताना तुम्ही आम्ही गाफील राहता कामाने. कोणी मान दिला नाही दिला, ही पोटनिवडणूक आहे. त्या पोटनिवडणुकीमध्ये हे सगळं चालत असतं. स्वप्न बघा महानगरपालिकेची, स्वप्न बघा आपली सत्ता परिवर्तनची. आज सत्ता असती तर स्मार्ट सिटीला त्यांनी विरोध केला नसता. स्मार्ट सिटी सुद्धा आम्ही सगळे जण गेलो सीएमकडे की आमची नवी मुंबई सुद्धा स्मार्ट झाली पाहिजे. तर या सगळ्यासाठी अजून आपल्या सानिध्यामध्ये अनेक नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत. ही जर निवडणूक आपली सक्सेस झाली तर लगेच दुसऱ्या 4 निवडणुका 4 नगरसेवक आपल्याकडे येतात आहेत आणि सत्ता परिवर्तन होत आहे.
या सत्ता परिवर्तन झाली तर आपल्या शिवसेनेचा महापौर, युतीचा महापौर या महानगरपालिकेवर बसतो. माझी जी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही पुढची स्वप्न बघा आणि आपलं सगळ्यांनी एकत्रित येऊ. कुठे चुका होत असतील तर मला भेटा, मला सांगा तुम्ही. मी रोज आहे इथे तुमच्यासाठी. आपण सगळ्यांनी मिळून साहेबांना सुद्धा एक गिफ्ट देऊया. त्यात पालकमंत्री आहेत, त्यांना सुद्धा विचारणारे वरिष्ठ लोक असतात. पालकमंत्र्यांना आनंद वाटेल. नाही इथेही सीट टाकली आपण सगळीकडे अजून 4 सीट काढायचं कामाला सगळ्यांना मिळून. त्यासाठी आमचे प्रयत्न राहणार. माझ्या आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे, आपण येणाऱ्या 10 तारखेला आपापल्या कंपाऊंड मधली जरी स्थानिक लोकांनी मतं काढली आणि मारून घेतली तरी आपला उमेदवार विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. दोन्ही अण्णांचं कारस्थान लोकांना माहिती आहे. लोकांना इथे दोन्ही शेती नको आहे. मराठी माणूस जागृत झालेला आहे आणि त्यांनी त्याच पद्धतीने काम केलं पाहिजे असं मी आपल्याला विनंती पुन्हा करते. आपण साहेब तितक्या कार्यक्रमाच्या व्यस्त कार्यक्रमातून दोघंही नेते मंडळी इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. त्याबद्दल मी मनापासून आपल्याला पण धन्यवाद देते आणि आपलेही आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. या विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणात बोगस मतदान आहे आणि विशेष करून हॉटेलचे जे वेटर आहेत त्यांचे जास्तीत जास्त बोगस मतदान आहे. एकेका कंपाऊंडमध्ये एकेका फ्लॅटमध्ये 50-50 ते 60-60 लोकांची नाव नोंदणी केलेली आणि शासनाने याच्यावर खरं म्हणजे गंभीर दखल घ्यायला पाहिजे होती. शासनाने ज्यावेळी याद्या बनवल्या गेल्या त्यावेळी त्या याद्यांच्या मध्ये सरकारने किंवा निवडणूक अधिकाऱ्यांनी पाहिजे ती दखल घेतलेली नाही आणि त्याच्यामुळे बोगस मतदान होण्याची शक्यता आहे. पण कार्यकर्ते पण जितके सक्षम आहेत आणि बोगस मतदान आम्ही थांबवल्याशिवाय राहणार नाही. आज एक गरीब कुटुंबातली नगरसेविका झालेली शशिकला ताई आणि तिच्यावर झालेला अन्याय अत्याचार, तिला केलेली हॅरेसमेंट, हे कुठलं काही खेडगाव नाही आहे. मराठवाडा किंवा विदर्भामध्ये पाणी नाही आहे, शेती खराब झाली, धान्य नाही आणि लोकांनी आत्महत्या केली असं नाही. हे एक नवी मुंबई स्मार्ट सिटीकडे जाणारं शहर आहे आणि अशा शहरातल्या नगरसेविका ज्यांना 4 वर्ष बाकी होते त्या आत्महत्या करतात. आता त्या अनेक महिला मला विचारतात प्रचारादरम्यान, काही आत्महत्या आहे की हत्या आहे, याचा आपण शोध लावला गेला पाहिजे. अशा प्रत्येक वेळी ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यासाठी या महिलांना आम्ही न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. नागरिकांना काय आवाहन करायचं? मी नागरिकांना एवढंच आवाहन करीन की बघा, कोणी पैसे देतील, अनेक आश्वासनं देतील, पण आज कोणी हे लोक सत्तेत नाही आहेत आणि तुमचं कुठलंही आश्वासन हे पुरं करू शकत नाही. येणारा जो 4 एपेस आणि डेव्हलपमेंट आहे, जी तुम्हाला घरं चांगली मिळणार आहेत, मोठी मिळणार आहेत, त्याचा विचार करा. तुम्ही स्वतःचा विचार करा आणि निवडणुका येतात जातात, पण आज युतीचा उमेदवार निवडून आला तर अनेक समीकरण बदलून तुम्हाला चांगला एपीएसआयची घरं मिळतील, एवढंच मी आव्हान त्यांना आज करू शकते. विरोधी पक्ष नेता विजय चौगले इन्होंने एनसीपी पर कड़ा निशाना साधते हुए कहा कि विजय हमारा ही होगा. आपण दुसरं कोण काय बोललेलं नाही, कोण काय नाही बोलणार, म्हणजे फक्त आपल्याला आपण जसं एक नजरेसमोर शिवसेने धनुष्य नजरेसमोर ठेवलं तसं आजच्या आपल्याला या निवडणुकीमध्ये कमळ आपल्या नजरेसमोर ठेवून आपल्याला काम करायचं आणि कमळच्या चिन्हावरती कशा पद्धतीने आपल्या लोकांना सांगून निवडणूक जिंकून कसं आहे त्याच्यासाठी अंतर फार मोठं नाहीये. काय 200-400 मताचं अंतर आहे, 200-400 मताचं अंतर कापायला आपल्याला काय जर आपण सर्वांनी ताकद लावली तर आपल्याला वेळ लागणार नाही. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी शेवटच्या दिवसामध्ये 2-4 दिवस दांडी मारून, नाहीतर आता या दिवसामध्ये संध्याकाळी जसा वेळ मिळेल तसा या ठिकाणी नाही तर त्या भागामधल्या निवडणूक कार्यालयामध्ये संपर्क साधून आपण आपल्या उमेदवाराला सरस्वती पाटील यांना कमळ निशाणीवरती चिन्हासमोरचं बटन दाबून कसं निवडून आणतात त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. विजय नाहटा इन्होंने कहा कि एनसीपी आज तक सिर्फ और सिर्फ बोगस मतदान पर ही सत्ता कब्जा करते आई है. अगर इस बोगस मतदान को रोकने में कामयाब होते हो तो हमारे विजय तय है. आपली सगळ्यांची एकच जबाबदारी आहे, 2 आपल्याला कामं करावी लागणार आहेत या निवडणुकीमध्ये. की हे जे बोगस मतदान आहे यांची यादी काढून आपल्या प्रत्येक माणसाकडे दिली पाहिजे आणि त्या प्रत्येकाला पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या दृष्टीने 4-5 कार्यकर्ते आपल्याला तयार ठेवावे लागतील, म्हणजे बाकीचे 2 पकडले की बाकीचे लोक येणार नाही. आणि दुसरं, या एन कंपनीचं एकमेव जे भांडवल आहे ते पैसे वाटप.
पैशाच्या माध्यमातून मतदारांना विकत घेण्याची यांची पद्धत आहे. पैशाचं वाटप होणार नाही याच्यासाठी तुम्हाला फार मोठी दक्षता घ्यावी लागेल. या दोन गोष्टी जर आपण करू शकलो तर मला असं वाटतं की राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं डिपॉझिट सुद्धा जप्त होईल. इस बैठक में सभी मान्यवरों का सत्कार भी किया गया। वीडियो जर्नलिस्ट सूरज कांबले के साथ राज चौहान, MVTV।